हॅलो एव्हरीवन. आज आपण पार्टनरशिप फॉर्म फायनल अकाउंट या टॉपिक मधील प्रॉब्लेम क्रमांक 6 पाहणार आहोत. पाहूया ॲडजस्टमेंट क्रमांक 1. क्लोजिंग स्टॉक ₹30,000. ॲडजस्टमेंट क्रमांक 2. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी ₹1,200 अँड कमिशन ₹400. टिक मार्क करूया. सॅलरीज कमिशन. ॲडजस्टमेंट क्रमांक 3. डेप्रिसिएट फर्निचर ॲट 10%. फर्निचरला टिक मार्क करून घेऊया. फर्निचर. ॲडजस्टमेंट क्रमांक 4. प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स ₹1,200. सन्डे डेटर्स नावाचा आयटम असेल पहा. डेटर्स टिक मार्क करूया. आता उदाहरण ॲडजस्टमेंटमध्ये फर्दर म्हटलेलं आहे, याचा अर्थ नक्कीच बॅड डेट्स ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील, त्यामुळे बॅड डेट्सलाही आपण टिक मार्क करूया. ॲडजस्टमेंट क्रमांक 5. Goods of ₹5,000 destroyed by fire and insurance company admitted a claim of ₹2,000 only. मित्रांनो, या ॲडजस्टमेंटसाठी आपल्याला टिक मार्क करण्याची आवश्यकता नाहीये. ॲडजस्टमेंट क्रमांक 6. श्रेयश अँड मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. म्हणजे श्रेयश आणि मृणाल या 2:1 या प्रमाणामध्ये नफे तोटे वाटून घेणार आहेत. हे आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस डिस्ट्रीब्यूट करताना आवश्यकता लागणार आहे. ओके, चला तर मग ट्रायल बॅलन्स मधील आयटम ट्रान्सफर करून घेऊया. आपल्याला ट्रायल बॅलन्स जो दिलेला आहे तो जर्नल फॉर्मॅटमध्ये आहे, म्हणजे 3 कॉलम त्यामध्ये फक्त आहेत. तर सर्वप्रथम आपण कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर करूया बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट्स. पार्टनर क्रमांक 1 श्रेयश. अमाउंट इनरला घेऊया 35,000. देन लीव 4 लाइन्स फॉर ॲडजस्टमेंट्स. सेकंड मृणाल. अमाउंट ऑफ मृणाल 20,000 into inner. Okay. Purchases trading account debit side, but at the beginning 2 opening stock. Amount of ₹22,500. Then purchases 2 purchases. Amount 37,800. Next item आहे sales trading account credit side. Buy sales. Amount 66,700. Okay. नेक्स्ट आयटम आहे बिल्स रिसिवेबल. बॅलन्स शीटच्या असेट साइडला असेल तो. बिल्स रिसिवेबल. अमाउंट आउटर 8,000. नेक्स्ट आयटम आहे बिल्स पेबल. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. लीव 4 लाइन्स आफ्टर मृणाल्स कॅपिटल. बिल्स पेबल. अमाउंट ऑन द आउटर 6,500. नेक्स्ट आयटम आहे कमिशन. डेबिट बॅलन्स आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल 2 कमिशन. ॲडजस्टमेंट आहे इनरला येईल 2,400. देन आफ्टर सॅलरी लीव 1 लाइन आफ्टर कमिशन 2 सॅलरी. ॲडजस्टमेंट आहे सॅलरी देखील इनरला घेऊया 6,000. नेक्स्ट आयटम आहे इन्शुरन्स. त्यालाही टिक मार्क आहे. सॅलरी नंतर जागा सोडूया 2 इन्शुरन्स. अमाउंट आहे 9,000 इनर. नेक्स्ट आयटम आहे प्रीपेड रेंट. आपल्याला माहिती आहे प्रीपेड रेंट ही असेट आहे. प्रीपेड रेंट. अमाउंट आउटरला असेल प्रीपेड रेंट 3,000. नेक्स्ट आयटम आहे सन्ड्री क्रेडिटर्स. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला सन्ड्री क्रेडिटर्स. अमाउंट आउटरला असेल 48,900. नेक्स्ट आयटम असेल सन्ड्री डेटर्स. बॅलन्स शीटच्या असेट साइडला असतील सन्ड्री डेटर्स. इनरला घ्यावेत 25,000. ओके. नेक्स्ट आयटम आहे पोस्टेज. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल 2 पोस्टेज. आउटरला अमाउंट येईल
1700. नेक्स्ट आयटम आहे फ्री होल्ड प्रीमाइसेस असेट साइड. फ्री होल्ड प्रीमाइसेस अमाउंट असेल आउटरला 17,300. नेक्स्ट आयटम आहे फर्निचर असेट साइडला येईल, इनरला ऍडजस्टमेंट आहे. फर्निचर इनरला येईल 20,000. नेक्स्ट आयटम आहे बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला इनरला येतील 2 बॅड डेब्ट्स अमाउंट असेल 500. ओके. नेक्स्ट आयटम आहे कॅश इन हँड बॅलन्स शीटच्या असेट साइडला लीव वन लाइन आफ्टर फर्निचर. कॅश इन हँड आउटरला अमाउंट असेल 4,500. नेक्स्ट आयटम आहे कॅश ॲट बँक असेट साइडलाच असेल तोही कॅश ॲट बँक आउटरला अमाउंट असेल 16,000. नेक्स्ट आयटम आहे कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला 2 कॅरेज इनवर्ड आउटरला घेऊया 800. ओके. कॅरेज इनवर्ड नंतर आहे कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला येतील 2 कॅरेज आउटवर्ड आउटरला अमाउंट येईल 1,700. नेक्स्ट आयटम आहे स्टॉक. साहजिकच आपण तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला बिगिनिंगलाच घेतलेला आहे ओपनिंग स्टॉक म्हणून. रिटर्न्स आहेत की जे परचेसेस मधून आणि सेल्स मधून आपल्याला मायनस करायचे आहेत. ओके. ओके. रिटर्न्सचे 2 बॅलन्स आहेत, त्यापैकी रिटर्नचा जो डेबिट बॅलन्स असतो त्याला आपण सेल्स रिटर्न्स असं म्हणतो. ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला सेल्स मधून मायनस करूया. लेस रिटर्न amount 1,200. 66,000 minus 66,700 minus 1,200 outer 65,500. त्याचप्रमाणे रिटर्नचा जो क्रेडिट बॅलन्स आहे साहजिकच तो परचेस रिटर्न्स म्हणून ओळखला जातो. लेस रिटर्न्स अमाउंट आहे 1,800. 17,800 minus 1,800 outer 36,000. ओके. नेक्स्ट आयटम आहे वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला येतील 2 वेजेस आउटरला अमाउंट येईल 3,100. आणि लास्ट आयटम आहे आउटस्टँडिंग वेजेस, तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला येईल. आउटस्टँडिंग वेजेस आउटरला अमाउंट येईल 1,600. ओके. पाहूया ऍडजस्टमेंट क्रमांक 1 क्लोजिंग स्टॉक ₹30,000. या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट असतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय क्लोजिंग स्टॉक आउटरला अमाउंट असेल 30,000. आणि ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट असेल बॅलन्स शीटच्या असेट साइडला क्लोजिंग स्टॉक आउटरला अमाउंट असेल 30,000. ओके. ऍडजस्टमेंट क्रमांक 2 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी ₹1,200 अँड कमिशन ₹400. सॅलरी आणि कमिशन हे दोन्ही आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला असतील, त्यामध्ये आपण ऍड करूया. ऍड आउटस्टँडिंग सॅलरी मध्ये कमिशन मध्ये आउटस्टँडिंग असतील ₹400. आउटरला येतील 2,400 प्लस 400 आउटरला 2,800. त्याचबरोबर सॅलरी मध्ये देखील आपण ऍड करूया. ऍड आउटस्टँडिंग सॅलरीची आउटस्टँडिंगची रक्कम आहे 1,200. आउटरला येतील 6,000 प्लस 1,200 आउटरला 7,200. आणि आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट असतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग सॅलरी $1,200. Next, outstanding commission
आउटस्टँडिंग कमिशन आउटर अमाउंट असेल 400 रुपीज. ओके. ऍडजस्टमेंट क्रमांक 3, डेप्रिसिएट फर्निचर ॲट 10%. फर्निचर बॅलन्स शीटच्या असेट साईडला आहेत. 20,000 इंटू 10% लेस depreciation 2,000 आउटर अमाउंट इन 18,000. डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. 2 depreciation ऑन फर्निचर आउटर अमाउंट असेल 2,000 रुपीज. ओके. ऍडजस्टमेंट क्रमांक 4, प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेब्ट्स रुपीज 1,200. बॅड डेब्ट्सची ऍडजस्टमेंट आहे. बॅड डेब्ट्स याचा पहिला इफेक्ट असतो सन्डे डेटर्स म्हणून लेस करतात. लेस बॅड डेब्ट्स अमाउंट 1,200. 25,000 मायनस 1,200 आउटर 23,800. ओके. दुसरा ऍडजस्टमेंट देण्यापूर्वी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला जे आपण बॅड डेब्ट्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ऍड करूया. ऍड फर्दर बॅड म्हणजे ऍडिशनल आणखी बुडालेले 1,200. 500 प्लस 1,200 आउटरला येतील 1,700. ओके. ऍडजस्टमेंट क्रमांक 5, गुड्स ऑफ रुपीज 5,000 डिस्ट्रॉय बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ रुपीज 2,000 ओनली. मित्रांनो, या ऍडजस्टमेंटचे 3 इफेक्ट आहेत. गुड्स इज डिस्ट्रॉय विच इज इन्शुर्ड. सो फर्स्ट इफेक्ट on the credit side of trading account buy goods destroyed by fire. Gross loss of goods destroyed 5,000 and the amount which is given by insurance company is rupees 2,000 as an insurance claim. Second effect, balance sheet asset side, insurance claim outer amount असेल 2,000. Now third effect, we know the goods is destroyed of rupees 5,000 and insurance company gives us rupees 2,000. It means actual loss by fire is rupees 3,000. So third effect on the debit side of profit and loss account, 2 loss by fire 3,000. Okay. Adjustment क्रमांक 6, Shreyash and Mrunal are sharing profits and losses in the ratio of 2:1. मित्रांनो, ऍडजस्टमेंटचा उपयोग आपल्याला पार्टनरशिप फर्मला जो नेट प्रॉफिट होईल किंवा नेट लॉस होईल, हा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस श्रेयश आणि मृणाल मध्ये आपण 2:1 या प्रोपोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. याचबरोबर ट्रायल बॅलन्स मध्ये देखील एक हिडन ऍडजस्टमेंट आहे इन्शुरन्सची. इन्शुरन्सच्या बाबतीत म्हटलं इन्शुरन्स इंटू ब्रॅकेट 9 मंथ्स आणि दिलेली अमाऊंट ही 9,000 रुपये आहे. मित्रांनो, 9,000 रुपये रक्कम ही जर 9 महिन्यांची असेल तर एका महिन्यासाठीची गज 1,000 रुपये असेल. आता साहजिकच 3 महिन्यांची अमाऊंट त्या ठिकाणी आपल्याला आउटस्टँडिंग दिसते. म्हणून पहिला इफेक्ट आपल्याला इन्शुरन्स मध्ये जाऊन ऍड करावं लागेल. ऍड आउटस्टँडिंग 3,000, 9,000 प्लस 3,000 आउटर 12,000 आणि आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट असेल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. आउटस्टँडिंग इन्शुरन्स अमाऊंट असेल 3,000 ओनली. ओके. मित्रांनो, ऍडजस्टमेंट झाल्यानंतर आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोजिंग करायला घेऊया. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट आणि क्रेडिट साइडची आपण टोटल करून घेऊया. सर्वप्रथम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडची टोटल आहे 1,05,000 की जी डेबिट साइड पेक्षा जास्त आहे, म्हणून आपण दोन्ही बाजूला मांडून घेऊया. त्यामधून डेबिट साइडची टोटल आपण वजा करूया. वजा केल्यानंतर जे उत्तर येईल त्याला आपण म्हणतो टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन अँड अमाऊंट ऑफ ग्रॉस प्रॉफिट इज 38,100. ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला ब्रॉट डाऊन करूया. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 38,100.
ओके, ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन केल्यानंतर पुन्हा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं क्लोजिंग करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या दोन्ही बाजूची बेरीज करून घेऊया. ती बेरीज केल्यानंतर लक्षात येईल क्रेडिट साईडची टोटल ही जास्त आहे 38,100, की जे आपण दोन्ही बाजूला मांडूया 38,100. त्यामधून डेबिट साईड मायनस करूया. जे उत्तर येईल त्याला म्हणूया टू नेट प्रॉफिट कॅरेट डाऊन, किंवा डिस्ट्रीब्यूट करायचा आपल्याला तो दोघांमध्ये, श्रेयश आणि मृणालमध्ये. नेट प्रॉफिटची रक्कम आहे 6,000 रुपये. श्रेयशला रक्कम येईल 4,000 रुपीज आणि मृणालला रक्कम मिळेल 2,000 रुपीज. आता श्रेयश आणि मृणालचा नेट प्रॉफिट मधील हिस्सा आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जे कॅपिटल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण प्लस करू. ऍड नेट प्रॉफिट श्रेयश 4,000, 35,000 कॅपिटल आहे श्रेयशचं, प्लस नेट प्रॉफिट आहे 4,000, आउटरला येतील 39,000. देन मृणालचं कॅपिटल आहे 20,000. ऍड नेट प्रॉफिट 2,000, 20,000 capital of Mrunal plus net profit 2,000, outer 22,000. ओके. त्यानंतर मित्रांनो आपण बॅलन्स शीटची टोटल करून घेऊया. सर्वप्रथम बॅलन्स शीटच्या लायबिलिटीची टोटल करूया. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीची टोटल केल्यानंतर ते आपल्या लक्षात येईल आहे 1,22,600, आणि सेम अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट्सची टोटल देखील आपल्याला पाहायला मिळेल 1,22,600. अशा रीतीने आपलं बॅलन्स शीट टॅली होईल. विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेम मधील तुम्हाला काही शंका असतील तर स्क्रीनवरती माझा नंबर तुम्हाला दिसतोय, तुम्ही मला फोन करून विचारू शकता. धन्यवाद.